नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्रातील जनतेसाठी ज्या सर्व काही लोककल्याणकारी योजना आहेत त्या सर्व योजनांची आपण आज थोडक्यात माहिती बघणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या स्क्रीनकडे जाऊया। सर्वप्रथम आपण महाराष्ट्राच्या योजनादूत लोककल्याणकारी योजनांची माहिती बघणार आहोत। तर सर्वप्रथम आहेत विशेष अर्थसहाय्य योजना। तर विशेष अर्थसहाय्य योजनेमध्ये पहिली योजना आहे आपली संजय गांधी निराधार अनुदान योजना। तर सामाजिक न्याय विभाग आहे GR। तर उद्देश आहे त्याचा समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे। तर त्यातील लाभार्थी आहे विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक। त्याप्रमाणे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहे विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 18 ते 65 वर्ष वय, 18 पेक्षा कमी वय हा असेल तर पालकांमार्फत लाभ दिला जातो। किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला आवश्यक आहे। दिव्यांग जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक आहे, किमान 40% दिव्यांगाचा दाखला। त्यानंतर अनाथ असेल तर अनाथाचा दाखला, त्यानंतर दुर्धर आजार असेल तर त्या आजाराचे प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर दिव्यांगाचे कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा दिव्यांगांना असणार आहे 50,000 रुपये। तर इतर सर्व लाभार्थ्यांकरता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा असणार आहे 21,000 रुपये। तर आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आपल्याला या योजनेसाठी लागतात। तर अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा आपल्याला 1,500 रुपये लाभ मिळू शकतो। तर अर्ज कुठे करावा? अर्ज हा आपण तहसील कार्यालयात करू शकतो किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र इथेही करू शकतो किंवा आपण डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊन डायरेक्टही अर्ज करू शकतो। त्याचप्रमाणे दुसरी योजना आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। तर यामध्ये लाभार्थी असणार आहे 65 वर्षावरील निराधार वृद्ध। तर आवश्यक कागदपत्रे आहे विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 65 वर्ष वय, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, उत्पन्नाचा दाखला, कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 रुपये, BPL नसलेले, त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी। त्यानंतर यांना सुद्धा अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1,500 रुपये लाभ दिला जाईल। तर अर्ज कुठे करावा? तो आहे तहसील कार्यालय, सेतू केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र। त्यानंतर आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। तर यातील लाभार्थी आहे 65 वर्षावरील निराधार वृद्ध। त्यांचे आवश्यक कागदपत्रे आहे विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 65 वर्षावरील अर्जदार, दारिद्र्यरेषेचा दाखला, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे। किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी। अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1,500 रुपये लाभ। त्यानंतर अर्ज कुठे करावा? तहसील कार्यालय, सेतू केंद्र। त्यानंतर आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। तर याचे हे लाभार्थी आहेत दारिद्र्यरेषेखालील विधवा महिला। आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, 40 ते 79 वर्ष वय, विधवा महिला अर्जदाराकरता पतीचा मृत्यूचा दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक आहे। किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्य रहिवासी, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी। अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1,500 रुपये लाभ। त्यानंतर अर्ज कुठे करावा? तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र। त्याचप्रमाणे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना। तर लाभार्थी आहे 18 ते 79 वयोगटातील 80% अधिक अपंगत्व व बहुअपंग असलेले। आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज, अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीय रेषेचा दाखला, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे। किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी।
अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ. अर्ज कुठे करावा? तहसील कार्यालय, सेतू केंद्र. त्याचप्रमाणे आहे लाभ रक्कम दिली आहे वेगवेगळ्या प्रकारची. तर हे आपण चार्ट एकदा बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण लाभ रक्कम दिली आहे. पूर्वी लाभ होती 1000 रुपये, आता नुकतीच वाढून ती 1500 रुपये करण्यात आलेली आहे. तर त्यानंतर आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, केंद्र सरकार पुरस्कृत. तर ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील करता स्त्री पुरुष मरण पावल्यास कुटुंबियांना एक रकमी 20,000 रुपये दिले जाते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. त्यात आवश्यक कागदपत्रे आहे विहित नमुन्यातील अर्ज. या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री पुरुषाच्या विधुरास, विधवेस, अज्ञान मुलांना, अविवाहित मुलींना, अवलंबून असलेल्या आईवडिलांना, तलाठी यांच्याकडील जबाब पंचनामा अहवाल, त्यानंतर मृत्यू दाखला, जन्ममृत्यू नोंद, वयमधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची छायांकित प्रत, वयाचा पुरावा, रहिवासी दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचे फोटो, बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी. अर्ज कुठे करावा? तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र. त्यानंतर आहे आपला आवास. आता 2 नंबर आवास योजनेसाठी कुठल्या योजना आपण ते बघूयात. आवास योजनेसाठी आहे पहिली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी. तर ग्रामीण भागासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान आहे. ग्रामीण भागात आहे 1,20,000 रुपये अनुदान दिले जाते. त्यानंतर डोंगरी भागात 1,30,000 रुपये. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यास आलेला आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया. सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते. तर प्रधानमंत्री आवास योजनेची जी निवड आहे ती आपण ग्रामसभेमार्फत करू शकतो. त्यानंतर प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत. तर 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब. त्यानंतर आहे 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब. त्यानंतर अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही. त्यानंतर भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे. सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल. अर्ज कुठे करावा? हा ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ही शहराकरता आहे. तर शहराकरता वेगवेगळे आपल्याला पर्याय दिसत आहेत. ते इन सिटू झोपडपट्टी पुनर्विकास. झोपडपट्ट्याखालील जमिनीवर पात्र झोपडपट्टीधारकांसाठी खाजगी सहभागातून घरे बांधून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे. त्यानंतर आहे क्रेडिट लिंक सबसिडी योजना. तर नवीन घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घरांच्या नूतनीकरणासाठी 6 लाख ते 12 लाख रुपयांच्या गृहकर्जावर कमी व्याजदरावर केंद्रीय अनुदानाची तरतूद करते. 6 लाखांपर्यंत कर्ज सवलत. त्यानंतर भागीदारीत परवडणारी घरे. राज्य केंद्रीय एजन्सीमार्फत किंवा EWS श्रेणीसाठी खाजगी क्षेत्राच्या भागीदारातून 1.5 लाख रुपयांच्या केंद्रीय सहाय्याने परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प उभारतील. किमान 250 घरापैकी 35% EWS साठी उपलब्ध असतील. त्यानंतर लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणी सुधारणा. EWS श्रेणीतील लोक एकतर नवीन घर बांधू शकतात किंवा रुपये 1.5 लाख केंद्रीय सहाय्याने प्लस राज्याचे रुपये 1 लाख स्वतःचे घर वाढवू शकतात अशी तरतूद करते. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काही आकार दिलेला आहे घरांचा शहरी आणि ग्रामीणसाठी. तर तो आपण बघूया. तर आर्थिकदृष्ट्या EWS वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत. तर त्यांचं आहे कमाल 30 चौरस मीटर 6.5%. तर हा चार्ट आपण बघू शकता. याप्रमाणे आपल्याला हे उपलब्ध अनुदान आणि याचा चार्ट दिलेला आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे रमाई आवास योजना. तर रमाई आवास योजना ही आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी 269 चौरस फूट घरकुल यांना मंजूर होऊ शकतं. तर योजनेचे निकष आहे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे, बेघर किंवा पक्के घर नसावे, लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या बाहेरील असावा. त्यानंतर लाभ आहे ग्रामीण भागात 1,32,000 रुपये हा लाभ मिळतो. त्यानंतर डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात रुपये 1,42,000. त्यानंतर शहरी भागात 2.5 लाख रुपये
या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो। तर अर्ज कुठे करावा? हा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकता। त्यानंतर शबरी पारधी आदिम आवास योजना, तर यासाठी आहे अनुसूचित जमातीसाठी ही योजना आहे। 269 चौरस फूट घरकुल या योजनेमध्ये मिळू शकते। तर लाभ आहे ग्रामीण भागात 1.32 म्हणजे 1,32,000, डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात 1,42,000, शहरी भागात 2.5 लाख रुपये। तर योजनेचे निकष आहेत महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे, बेघर किंवा पक्के घर नसावे, लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या बाहेरील असावा। तर अर्ज कुठे करू शकतो? स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत। त्यानंतर आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना, तर या इतर मागास बहुजन कल्याण विभाग। लाभार्थी निवडायचे निकष आहे लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातील असावे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असावे, लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपडी कच्चेवर पालामध्ये राहणारा असावा। तर अनुदान आहे त्याला ग्रामीण भागात 1,20,000, डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात 1,30,000, प्राधान्यक्रम आहे पालात राहणारे, गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारा, घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परित्यक्त्या किंवा अपंग महिला, पूरग्रस्त क्षेत्र। तर अर्ज कुठे करावा? स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती। त्यानंतर आहे मोदी आवास घरकुल योजना, तर लाभार्थी आहे आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी, ग्रामीण भागात 1,20,000 रुपये, डोंगराळ नक्षलवादी भागात 1,30,000 रुपये। नंतर कागदपत्रे 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल, त्यानंतर मनरेगाचा जॉब कार्ड, बँक पासबुक, छायांकित प्रत। अर्ज कुठे करावा? स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती। त्यानंतर आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य, तर लाभार्थी हे केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेस पात्र, बेघर, भूमिहीन, गरजू, ग्रामीणमधील घरकुल बांधणे जागा नसलेल्या लाभार्थ्यांना 500 चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता, प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा ₹50,000 यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य, शहरी भागासाठी 500 चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार 2 किंवा 3 लाभार्थ्यांच्या संमतीने 2 मजली किंवा 3 मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी ₹50,000 पर्यंत अर्थसहाय्य। अर्ज कुठे करावा? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती। त्यानंतर गृह प्रकल्प संबंधित या संस्था आहेत, तर याचा आपण म्हाडा म्हणतो आपण, मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती। तर SRA, हुडको आहे, सिडको आहे। तर गृह प्रकल्प संबंधित आपण या वेबसाईटवर जाऊनही त्याबद्दल माहिती घेऊ शकतो। त्यानंतर पुढची आरोग्यासाठी योजना आहे। आरोग्यासाठी जे काही योजना आहेत ते आपण बघणार आहोत। तर प्रथम योजना आहे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट, म्हणजेच आपण ज्याला म्हणतो आभा हेल्थ कार्ड। तर आवश्यक कागदपत्रे आहे त्यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। त्यानंतर आभा हेल्थ कार्डचे फायदे काय आहेत ते बघणार आहोत। उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही। आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार याची संपूर्ण माहिती असेल। मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे। ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन, ई फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील। वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल। आभा आरोग्य कार्ड कसे काढावे? नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या या लिंकवर जाऊन आपण हेल्थ कार्ड काढू शकतो। तर याबद्दलही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तोही आपण आय बटनमध्ये त्याची लिंक देत आहे, तोही आपण तिथे जाऊन बघू शकतो। त्यानंतर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना। तर उद्देश आहे योजनेचा आर्थिकदृष्ट्या गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे। प्रति कुटुंब प्रति वर्ष ₹5 लाखापर्यंत आरोग्य संरक्षण देणे। सर्व शासकीय रुग्णालय व 1350 अंगीकृत रुग्णालयामार्फत 1356 उपचारावर ही योजना काम करते। त्यानंतर लाभार्थी आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेत नोंदित
समाविष्ट कुटुंब, अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आवास योजनेमध्ये आहे पिवळी अन्नपूर्णा योजना व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबे, शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबे, शासकीय निमशासकीय कर्मचारी यासह शिधापत्रिके नसलेले कुटुंबे, त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थी, अनाथालयातील मुले, आश्रमातील महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार कुटुंब, बांधकाम कामगार, अपघातात जखमी महाराष्ट्रातील बाहेरील देशाबाहेरील रुग्ण. त्यानंतर पुढची योजना आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे? शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा इत्यादी. अर्ज कुठे करावा? तर अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र रुग्णाला लाभ मिळवून देण्यासाठी मदत करेल. त्यानंतर पुढची योजना आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी. तर उद्दिष्ट आहे खालील प्रसंगी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. तर आपण प्रसंग बघूया. राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे, जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेले आहे आणि किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, त्यानंतर रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अपघाती मरण पावलेल्या मोटार, रेल्वे, विमान, जहाज अपघात वगळता व्यक्तींच्या वारसांना, आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी, शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरता अंशतः आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. तर अर्ज कुठे करावा? अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे cmrf.maharashtra.gov.in या लिंकवर आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर पुढं आहे कृषी व पशुपालन, म्हणजे शेतकरी आणि पशुपालक जे करतात त्यांसाठी योजना आहे. तर या योजना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढच्या योजना. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील. आणि या सांगितलेल्या योजनांपैकी तुम्हाला कोणत्या योजनेवर सविस्तर व्हिडिओ पाहिजे हे मला नक्की कमेंटमध्ये टाईप करून सांगा, म्हणजे मला त्यावर व्हिडिओ बनवतील. धन्यवाद.